मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इन्स्पेक्टर साहेब हे मोनिकाला म्हणतात की तुमची तक्रार तुम्ही तिकडे शिंदेंकडे लिहून द्या असं म्हणून आता ते शुभंकरला देखील धमकावतात की जर तुम्ही पुन्हा मोनिका मॅडमला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, कधीही जेलमधून बाहेर येणार नाही। त्यावेळी शुभंकर मनातल्या मनात विचार करतो, मोनिका तू काहीही कर, मी पिहूला मिळवूनच राहणार। दुसरीकडे मल्हार आता म्युझिक रूममध्ये शांतपणे बसलेला असतो, रडत असतो। त्याला शुभंकरचं बोलणं आठवत असतं की पिहूची आणि माझी DNA टेस्ट कर, मग तुझ्या बायकोचा खरा चेहरा तुझ्यासमोर येईल। तेवढ्यातच आता पिहू आणि स्वरा या दोघीही तेथे येतात। वेळी पिहू तो आता मोबाईलमध्ये असणारा मल्हारचा आणि तिचा फोटो दाखवत म्हणते की आपण दोघी यामध्ये किती खुश आहोत आणि मम्मा खुश नाही, आपल्या दोघांना बरोबर पाहिल्यानंतर असं कधी झालंय का डॅडा। त्यानंतर आता ती मल्हार जवळ बसते आणि मल्हारला विचारत असते, डॅडा खरं खरं सांग ना, आपण दोघेही एकच आहोत ना, बघ ना आपले फिंगर्स सेम आहेत, आपण दिसतो सुद्धा सेम, बघ ना डॅडा तू। आता मल्हार काही बोलत नसतो, फक्त रडत असतो। मग त्यानंतर आता ती स्वराला विचारते, स्वरा सांग ना ग, अगं तू तरी सांग, आम्ही दोघे सेम दिसतो ना। त्यावेळी स्वरा म्हणते, हो तुम्ही दोघेही सेम दिसताय, असं म्हणून ती मनातल्या मनात म्हणते की मी खोटं बोललीये, पण तू दाढीवाल्या काकांचीच मुलगी आहे, आता तुझं समाधान व्हावं यासाठी मी असं बोलतीये। त्याच आता मोनिका तेथे येते आणि म्हणते, पिहू जरा शांत बस, तुझ्या डॅडला कुठे डिसाईड करता येतंय की तो शुभंकर खोटं बोलतोय खरं बोलतीये। त्याला जर डिसाईड करता आलं असतं, त्याचा आपल्यावर ट्रस्ट असता, तर तो असा काही न बोलता तेथून निघूनच आला नसता। आता ती पिहूला दुसरीकडे घेऊन चाललेली असते, तेव्हा पिहू मात्र यायला तयार नसते। ती आता मल्हारला घट्ट मिठी मारून बसते आणि म्हणते, डॅडा तू सांगणारे, मी तुझीच मुलगी आहे ना। पण आता मल्हार अजूनही काही बोलत नाही। हे पाहताच मोनिका म्हणते, तुला सांगितलं ना चल म्हणून, माणसाला समजूनच घ्यायचं नाहीये, मग त्या माणसाजवळ तू हट्ट का करतेस। त्यावेळी पिहू म्हणते, डॅडा प्लीज, पण मल्हार अजूनही काहीच बोलत नसतो। त्यामुळे मोनिका खूप भयंकर तिच्यावर आता चिडते आणि म्हणते, पिहू गो। आता पिहूची यामध्ये खूप फरफट होतीये हे मंजुळाला समजतं आणि तिला खूप वाईट वाटतं। आता स्वरा आणि पिहू तेथून जातात। मोनिका मल्हारकडे खूप रागात पाहते आणि तेथून जाते। ती मंजुळा आता मल्हारसाठी पाणी आणि कॉफी तेथे ठेवते आणि ती सुद्धा निघून जाते। मल्हार एकटाच तेथे बसलेला असतो, तेवढ्यातच त्याला शुभंकरचा कॉल येतो। मल्हार आता त्याचाही कॉल रिसीव्ह करत नाही, म्हणून शुभंकरला टेन्शन येतं। तेव्हा अभिषेक आता शुभंकरला म्हणतो, मल्हार खरंच तुझ्यावर खूप चिडला असेल, त्यामुळे तू त्याला कॉल करू नकोस। तेव्हा शुभंकर म्हणतो, नाही मल्हार चिडला नसेल, पण तो ह्या सर्व गोष्टींचा विचार करत असेल, मोनिकावर तो कधीही ट्रस्ट करणार नाही। आणि अजून एक गोष्ट तुला सांगू का, ते म्हणजे की मोनिका खूप डेंजर बाई आहे, ज्यावर मल्हार कधीही ट्रस्ट करणार नाही। तेव्हा मल्हारला ही गोष्ट समजेल ना की पिहू ही माझी मुलगी आहे, तेव्हा खरं तर मल्हार आम्हाला समजून घेईल आणि माझ्याकडे खरंच तो तिला पाठवेल, पण त्यावेळी मलाही खूप त्रास होईल पिहू जेव्हा मल्हारपासून वेगळी होईल ना तेव्हा, कारण मल्हारसारखा सच्चा माणूस या जगात कुठेही नाही हे मला समजते। ते स्वरा ही देवघरात बसलेली असते, तर निरंजन मामा तेवढ्यातच तेथे येतात आणि विचारतात, काय झालं बाळा। त्यावेळी आता स्वरा म्हणते की तुम्हाला माहीत नसेल, परंतु मामा मोनिका काकू असं खोटं का बोलतायत, मला कळतच नाहीये, खरं बोलायला त्यांना काय होतंय। पिहू ही दाढीवाल्या काकांची मुलगी आहे तर आहे ना। ते मामा म्हणतात, पाहू पुढे काय घडतंय ते, पण मल्हार सरांना याचा खूप त्रास होतोय, ते बिचारे एकटेच तिकडे बसले आहेत। तेवढ्यातच तिथे मंजुळा येते आणि म्हणते, कोंबडं कितीही झाकलं तरी आरवायचं राहत नाही स्वरा, एक ना एक दिवस मोनिकाला सर्व सत्य सर्वांना सांगावंच लागणार आहे। ते कसं मी तुला सांगते आता। तेव्हा स्वरा म्हणते, कसं सांग ना। तेव्हा मंजुळा लगेच आता दुसरीकडे जायला दुसरीकडे मोनिका रूममध्ये आता फोनवर बोलत असते की डॅडा अरे बघ ना, DNA टेस्टचा ऑप्शन सुद्धा आपल्याकडे आता राहिला नाहीये, कारण हे सर्व मॅनेज करणं आपल्याला एवढं आता सोपं वाटत नाही, कारण मल्हार आणि शुभंकर खूप अलर्ट झाले आहे, मल्हारची सतत नजर माझ्यावर असणार आहे, आता रिपोर्ट सुद्धा बदलता येणार नाही। त्यावेळी विक्रम म्हणतो, काय करावं हे सुचत नाहीये। मग आता तेवढ्यातच कुणाच्या तरी पायांचा आवाज आता तिला येतो, त्यामुळे ती म्हणते, डॅडा मी आता फोन ठेवते, कुणीतरी आलंय, असं म्हणून ती आता दार उघडते आणि समोर पाहते तर मंजुळा असते।
तेव्हा आता मंजुळा ही मोनिकाला चांगलीच धमकी देते आणि म्हणते की तू स्वतः आता मल्हारांना जाऊन सांग की पिहू ही मल्हारची मुलगी नसून ती शुभंकरची मुलगी आहे। तेव्हा मोनिका म्हणते नाही सांगणार, तुला काय करायचं असेल ते कर आणि आमच्या घरच्या भानगडीत पडू नकोस तू। मंजुळा ही मोनिकाला चांगलीच धमकावत म्हणते हे बघ, तुझं सिक्रेट बाहेर यायला सेकंद सुद्धा लागणार नाही, कारण की तुझं सिक्रेट माझ्याकडे आहे। तू नीला जे पत्र लिहिलं होतं ते माझ्याकडे आहे। कोणतं तुला माहितीच असेल की पिहू ही सनीची मुलगी असल्याचं सत्य, ते पत्र तू त्याच्यापर्यंत पोहोचू शकली नव्हती। मोनिका आता खूप घाबरते की मंजुळाने जर ते पत्र मल्हारला दाखवलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। तेव्हा मंजुळा म्हणते तू सत्य सांगणार आहेस की नाही? दाखवलं नाही तर मी तर मल्हारला नक्की दाखवणार आहे आणि मल्हार त्याच्यावर विश्वाससुद्धा ठेवेल, कारण विष ते विष असतं, विष दुसऱ्याने पाजलं की स्वतः पिलं काळीज हे जळतं। ढोलके एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे दिवस भरत आले आहे। अगं जेव्हा तू मल्हारला तुझ्या तोंडून हे सत्य सांगशील तेव्हा त्यांना खोटा दिलासा तरी मिळेल की आपली बायको थोडं तरी खरं बोलली, नाहीतर ते पूर्णपणे कोलमडून जातील। त्यावेळी मोनिका आता म्हणते की तू मोनिकाला धमकी देतेस? त्यावेळी मंजुळा म्हणते मी तुला फक्त उद्यापर्यंतचा टाइम देतीये, तू मल्हारांना सर्व सत्य सांगितलं नाही तर मी त्या पत्राद्वारे ते सत्य सांगणारच। त्यावेळी आता मोनिका म्हणते गप्प बस मंजुळा। तेव्हा मंजुळा म्हणते की मी तुला समज द्यायला आले होते पण तुझ्यासाठी ती धमकीच होती, असं म्हणून मंजुळा आता स्वराच्या रूममध्ये येते। आता मोनिका पूर्णपणे घाबरून गेलेली असते, तिला काहीही करून त्या पत्राचा शोध घ्यायचाच असतो। इकडे स्वरा ही मंजुळाला विचारते काय गाई काय झालं, मनुका काकू तयार झाल्या का सर्व सत्य सांगण्यासाठी? त्यावेळी ती कशी सत्य सांगेल, तिला तिच्या आयुष्याचं वाटोळं करून घ्यायचं आहे का? पण तिचं एक खूप मोठं सिक्रेट माझ्याकडे आहे, ज्यामुळे मल्हारला नक्की समजणार की पिहू ही त्यांची मुलगी नाही शुभंकरची मुलगी आहे। तेव्हा कोणतं सिक्रेट, असं स्वरा विचारते। त्याचवेळी नेमकी मोनिका येऊन आतमध्ये चोरून लपून डोकावत असते की नक्की मंजुळाने ते पत्र कुठे ठेवलं आहे। तेव्हा वैदेहीच्या आठवणींचं जे आठवडं असतं त्यामध्ये एक छोटीशी पेटी असते, त्यामध्ये मंजुळाने ते पत्र लपवलेलं असतं। मोनिका हे सर्व काही पाहते, तिच्या जीवात जीव येतो आणि ते पत्र चोरण्याचं ती ठरवते। मग त्यानंतर मंजुळा स्वराला ते पत्र वाचून दाखवते की ज्यामध्ये मोनिकाने स्पष्टपणे लिहिलेलं असतं की ती शुभंकरची मुलगी आहे ते। त्यावेळी ते पत्र पुन्हा मंजुळा तेथेच ठेवते। मोनिका बरोबर हे पाहते आणि म्हणते पत्र तर मिळालं आहे, परंतु आता हे चोरायचं कसं, मला विचार करायला हवा। मंजुळा रूममध्येच असते तर स्वरा ही आता बाहेर जायला निघते। मोनिका पटकन तिला आपल्याकडे खेचते आणि म्हणते जरा शांत बस, मला तुझ्याबरोबर काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचंय, प्लीज तू चल ना माझ्याबरोबर, असं म्हणून ती स्वराला आता रूममध्ये घेऊन जाते। स्वरा म्हणते काय सांगायचंय तुम्हाला? त्यावेळी मोनिका तर रडण्याचं नाटक करत म्हणते पिहू तुझ्या खूप जवळची आहे ना, तुझी बहीण आहे ना ती, तुला तिची काळजी आहे ना, मग पिहू तुझ्यापासून दूर जावी असं तुला वाटतं का? त्यावेळी स्वरा म्हणते नाही वाटत। तेव्हा आता मोनिका म्हणते की खरंच शुभंकरचीच मुलगी पिहू आहे, परंतु जर मल्हारला हे सांगितलं तर पिहूला तुझ्यापासून ते दूर घेऊन जातील, माझ्यापासूनही दूर करतील। शुभंकर जर तिला घेऊन गेला तर मग काय करायचं? मी मल्हारला हे सर्व सत्य सांगून दुसरी कुठेतरी निघून जाणार होते, पण माझ्या पिहूचं काय? माझ्या पिहूची मला खूप काळजी वाटतेय, त्यामुळे तू एक गोष्ट माझ्यासाठी करशील का? मी सनीला लिहिलेलं पत्र ते तुझ्या आईकडे आहे आणि त्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की पिहू ही शुभंकरची मुलगी आहे। जर मल्हारने ते पत्र वाचलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, मी माझं जीवनसुद्धा संपवून टाकेल, मला काय करावं हेच कळत नाहीये। आणि नेमकं ते पत्र आता तुझ्या आईकडे असून आता ती उद्या लगेच मल्हारला ते दाखवणार आहे, पण काय करावं कळत नाही, तू ते पत्र घेऊन माझ्याकडे देणार का? त्यावेळी आता स्वरा विचार करत राहते। मित्रांनो, पुढील भागामध्ये पिहूला तुम्ही कुठेही सोडून जाऊ नका, मी जेव्हा तुम्हाला ते पत्र देईल मग ते तुम्ही ते लपवून ठेवा, असं स्वरा आता मोनिकाला म्हणते। मोनिका खूपच खुश होते। स्वराने ते पत्र मोनिकाकडे दिल्यानंतर आता मोनिका ते पत्र जाळून टाकते। तेव्हा स्वराला खूप मोठा धक्का बसतो। तर दुसरीकडे मल्हारला ते पत्र देते आणि म्हणते वाचा, याच्यामध्ये पिहू ही सनीची मुलगी आहे हे सत्य यामध्ये आहे। त्यावेळी आता मल्हार ते पत्र घेतो, मोनिका लगेच पत्र ते हातातून ओढून घेते। त्यावेळी मल्हार म्हणतो अजिबात ते पत्र फाडायचं नाहीयेस, मला वाचायचंय। तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।